श्री मल्हारी सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवणी पर्वतासी, गेले सारे अमरावतीसी. इंद्रराजास सांगण्या रत्ने झळकती सिंहासनी, इंद्र बैसला आसनी. अनेक अप्सरा येऊनी, करी त्याची सेवा. तेथे सेवित असे अग्नी, यमपाश सोडूनी. कुबेर नवनिधी घेऊनी, सेवा करीत असे शुक्राची. सूर्यशांत मूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी. बृहस्पती करी स्तवनाशी, त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्रनगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले. देवता सारे तेथे विराजले, अमरावती नगरीत. ऐसा तो देव राणा, देखून या ऋषी गणा. स्वतः उठून या सिंहासना, तयांची नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच. दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन. तुम्ही कार्य घेऊन कवन, सांगावे मज ऋषिराया. ऋषी उवाच. तुझे अभय आम्हासी, म्हणून मनिचूर पर्वतासी. आम्ही करीत होतो तपासी, आला तेथे मल्ल दैत्य. घेऊन दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला. आम्हासी पिडू लागला, तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून, कुटुंबे आणिगे पर्वते ठेवून. आले तुझ शरण, तू सर्व जाणसी. देवराया इतुके करणे, दैत्य मणिमल्ल वध करणे. आमासी आश्रमी स्थापने, तुम्ही निर्भय करून या. शुक्र उवाच. त्या दैत्ये ब्रह्मासी आराधिले, एके अंगुष्ठे तप केले. धूम्रपाना सहित जपिले, तयाने झाला अमरतो. त्या तपबळे उन्मत्त झाला तो दैत्य. कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे. आमचे क्लेश वधवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथुनी, हृदय श्री विष्णू चरण स्मरुणी. पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी त्यांची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुनी. भक्ती जळली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमल नयन, केला पितांबर परिधान. रत्नजडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकीत. कर्णी कुंडले मिरवित, हृदय वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्मशंख चक्र शोभी. पद्मासनी बैसले श्रीहरी, वदन स्वास्थ्य शोभे. सौंदर्याचा निधी ओतिला, रत्नखचित मुकुट शोभला. सुवर्ण तेज सूर्यभासला, श्रीहरी आसनी बसे. प्रिय भक्त ऋषी नारदाधिक, कपिल मुनी सिद्ध साधक. जवळे ते सनकाधिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहोनी आनंदले, नेत्र त्याचे जळी भरले. नमस्कारोनी उभे ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच. जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा. नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती. लक्ष्मी सहित राजहंसा, जगदान्मया जगजीवना. ऐसी स्तुती ऐकोनी, संतोषला तो चक्रपाणी. मेघ गंभीर वचनी, पुसद झाला ऋषीसी. श्री भगवान उवाच. प्रसन्न झालो तुम्हासी, काय येणे केले वैकुंठासी. सांगावे तुम्ही मजस्ती, धर्मपुत्र ऋषीवरांनो. तुम्हा ते कोणी कष्टविले, कवणे पापी भेड साविले. दुर्मदे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे. ऐकोनी महाविष्णूंची वचने, संतोषली धर्मपुत्रांची मने. नमस्कार करुनी चरणे, सांगते झाले तयासी. ऋषी उवाच. मणिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी. मली मल्ल दैत्ये पिडिले आम्हासी. आमुचे आश्रमासी नासविले. अमरावतीचा राणा, तो मणिमल्ले जिंकिला. पिढिले आम्हा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच. मणिमल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मास आराधिले.
अमरते जाहले कोळी जिंकून शघेतयांशी ते नहार मानती एका त्र्यंबका वाचुनी चला जाऊ शिवभुवनी तुम्ही आम्ही समवेत वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास तोच वधील मणी मल्ला सुरांस चला ऋषी वर हो कैलास भुवनीची कथा निवारील सर्व व्यथा साक्षी ठेवून समर्था सांगतसे श्री गुरुमाऊली इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु।